व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येका महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. पश्चिम बंगालमध्ये तर गोंधळच गोंधळ, सगळा सावळा गोंधळ. आणि तो कोण घालतंय, कोण करतंय, तर उद्धव ठाकरे यांच्या दीदी यांची बहीण म्हणजेच ममता बानो. ममता बानो या भवानीपूर मधून सुद्धा हरल्या आणि आणखी एका ठिकाणावरून त्या उभ्या होत्या, तिथूनही त्या पराभूत झालेल्या आहेत. तरी देखील त्यांचा माज एवढा शिगेला पोहोचला की त्या राजीनामा देण्यास नकार देत आलेल्या आहेत, ठणकावून सांगत आलेल्या आहेत की मी हरले आहे, पराभूत झालेले आहे, हे मी मान्यच करायला तयार नाहीये. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. आणि त्यावरून चर्चांना उधाण यायला लागलं की मग आता राष्ट्रपती राजवट लागेल का, मग गव्हर्नर काय डिसिजन घेतील, किंवा मग आता भारतीय जनता पक्ष काय करेल, किंवा मग आता ममता बॅनर्जी कोर्टात जातील का, अशा अनेक शंका कुशंका, शक्यता, तर्क वितर्क समोर यायला लागले. मात्र या धामधुमीमध्ये तिथे अनेक घटना घडलेल्या आहेत मित्रांनो, ज्या विघातक आहेत आणि ज्याचा उल्लेख, जी शंका आम्ही आधीच्याही काही व्हिडिओज मधून व्यक्त केलेली आहे. मी स्वतः हे बोललेलो होतो की ही बाई जिंकली तरी ही हैदोस घालणार आहे, रक्तपात घडवणार आहे, आणि ही पराभूत झाली बाई, ही चेटकीण, तरी सुद्धा ही रक्तपात घडवणार आहे. आणि तसा रक्तपात बंगालमध्ये झालेला आहे मित्र. म्हणजे बघा खुन्नस किती घाण की सुवेतू अधिकारी यांच्या पियेची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे, ती देखील भाडुत्री गुंडांकडून. हे सगळे शार्प शूटर, वेल प्लॅन्ड कोल्ड ब्लडेड मर्डर केला ह्या लोकांनी. चंद्रनाथ रथ यांचा, हे चंद्रनाथ रथ म्हणजे सुवेंदू अधिकारी यांचे पीए. असं म्हणतात की भवानीपूर मधून ममता बॅनर्जी हरण्यामागे चंद्रनाथ रथ याचा मोलाचा वाटा आहे, आणि त्याचाच वचपा काढण्यासाठी रथ यांना गोळ्या घालून मारण्यात आले. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि अजिबात चुकू नका. बंगालमध्ये सत्ता बदल होणं का गरजेचं होतं, हे काहीसे थोडे मुद्दे आज आपण चर्चेला घेऊया. मात्र मूळ चर्चा सुरू करण्या अगोदर हात जोडून नम्र विनंती आहे, येत्या 14 मेला आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. तेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे महाराजांच्या पुतळ्या भोवतीच आपण मोठा अन्नदानाचा उपक्रम करत आहोत. सोबतच कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्यासाठी अन्नदान, बळीराजा त्याचं कुटुंब जे जगाला पोचतं, जगाला खाऊ घालतं, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणं दुर्दैव आहे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण किराणा सामान वगैरे पोचतं करणार आहोत. गेल्या वेळेस सारखं विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आपण प्रश्न सोडवायचा आहे, कारण आपण तो दत्तकच घेतलेले आहेत. तर या सत्कर्मामध्ये अनेक जण सहकार्य करत आहेत. आपणही आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येईल, योगदान देता येईल, निश्चित द्या. जीपे, फोनपे क्रमांक समोर आहे तुमच्या, तेव्हा त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर ठेवा, म्हणजे त्याची रितसर पावती बनवून इतरांप्रमाणे ती आपल्याला पोहोचवता येईल. मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी म्हणा, आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मरण करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, या धर्म कार्यामध्ये सहभागी व्हा, योगदान द्या, एवढीच विनंती. झालं काय, चीनचा डोळा बे ऑफ बेंगॉलवर. चीन तिकडून घुसून बराचसा भूभाग कब्जात घेण्याच्या प्रयत्न, इकडून बांगलादेश, पाकिस्तानची तर वाटमारी चालूच असते. त्यांच्या तर डोळ्यातच खुपतं भारतानं काही केलं तर, आणि भारतात काही घडलं की या लोकांना प्रचंड आनंद व्हायला लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे राज्य कोणाचं, बंगालमध्ये तर ममता बानूचं. ही तीच ममता बानो आहे जिने शेकडो हजारो हिंदूंची कत्तल केलेली आहे, खून केले, हत्या केलेल्या आहेत. 2021ला जे इलेक्शन झालं, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 77 सीट्स मिळवल्या होत्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना दिवसा ढवळ्या कापण्यात आले, खून करण्यात आले, मुर्दे पाडण्यात आलेले त्यांचे. ही बाई इतकी डेंजरस आहे. यात आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की
बांगलादेशमध्ये जमाते इस्लाम नावाची एक त्यांची हे आहे, मुवमेंट आहे आणि संघटना आहे. त्याचे जे हेड आहेत ना, हुदा का काहीतरी आडनाव आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ममता बॅनर्जी यांनी अजिबात माघार घेऊ नये, उलट त्यांनी अजून कणखरपणे, सशक्तपणे, सक्षमपणे उभं राहावं, म्हणजे आम्हालाही त्यांना पाठिंबा देता येईल. आणि त्यांना पाठिंबा दिल्यानंतर बांगलादेशचे 17 करोड मुसलमान भारताला धडा शिकवतील. विचार करा या लोकांची प्लॅनिंग किती झाली होती, किती झालेली आहे. आणि जर ही बाई पुन्हा एकदा जिंकून आली असती तर हिने किती हायदोस घातला असता. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, हे जे चंद्रनाथ रथ आहेत यांची जी हत्या झालेली आहे ती स्पेशल गन्स वापरून झालेली आहे. ते काही साध्या गावठी पिस्तुला नव्हत्या, ह्या ते कारमध्ये होते. त्यांच्या घराच्या 100 मीटर अंतरावर त्यांना मारण्यात आलेलं आहे. त्यांच्या घराची रेकी करण्यात आलेली आहे. 3 दिवस त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली आहे आणि मग काटा काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, वाईट गोष्ट बघा तुम्ही, ज्या कार मधून हे आरोपी आलेले होते ती कार सापडली, मात्र तिची नंबर प्लेट नकली आहे, तिचा चेसिस नंबर सुद्धा मिटवण्यात आलेला आहे. अजून एक बाईक तिथे सापडली, ज्या बाईकवर ते आरोपी आलेले होते त्या बाईकची सुद्धा नंबर प्लेट चुकीची आहे आणि चेसिस नंबर हटवण्यात आलेला आहे. म्हणजे पकडले जाण्याची शक्यताच नाही. याचाच अर्थ असा आहे की हे जे काही करण्यात आलेलं आहे हे फुल प्रूफ प्लॅनिंग न करण्यात आलेलं आहे. सुवेंदू अधिकारी यांनी तर सरळ सरळ आरोप केलेला आहे, भवानीपूरचा बदला घेण्यासाठी टीएमसीच्या गुंडांनीच हे केलेलं आहे. आणि हे कोणाच्या इशाऱ्यावर झालेलं आहे हे तर सरळ सरळ समोर दिसतच मित्रांनो. तेव्हा ममता बॅनर्जी यांचं जाणं किती गरजेचं होतं हे आपल्याला निदर्शनास येतो. पुढची गोष्ट खूप महत्वाची आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की मी राजीनामा देणार नाही, आणि एक अत्यंत हास्यास्पद असं विधान ममता बॅनर्जी यांनी यावेळी केलेलं आहे. ममता बॅनर्जी यांचं म्हणणं असं आहे की मी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानच मानत नाही, त्यामुळे मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे गाऱ्हाण मांडण्याची मला आवश्यकता वाटत नाही. इथल्या न्याय व्यवस्थेने जर मला न्याय दिला नाही तरीही मी राजीनामा देणार नाही, मी आंतरराष्ट्रीय कोर्टात जाईल. हे हास्यास्पद विधान आहे. आता आंतरराष्ट्रीय कोर्टात गेल्यानंतर यांच्या या खटल्याची सुनावणी तिकडे होणार आहे का? आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे ते असल्या चुटूर खटल्यांसाठी निर्माण केलं गेलेलं आहे का? मुळात ममता बॅनर्जींचा राजीनामा आणि त्यांचं मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणं हा भारताच्या देशांतर्गत असलेला प्रश्न आहे आणि लोकशाहीमध्ये आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, लोकशाहीनुसार निवडणुका झालेल्या आहेत आणि लोकशाहीनुसार त्याचे निकाल समोर आलेले आहेत. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाण्याचा जो हास्यास्पद दावा केलेला आहे त्यातही त्या फसणार आहे. नुकताच गव्हर्नरने त्यांना बरखास्त करून टाकलेलं आहे. पश्चिम बंगालचे जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत, त्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना बरखास्त करून टाकलेलं आहे. त्यांचं मंत्रिमंडळ बरखास्त झालेलं आहे. असं म्हटलं जात आहे की उद्या किंवा परवा शपथविधी होणार आहे. आता अनेकांच्या नजरा लागून आहेत की कोण होणार बाबा आता बंगालचा नवा मुख्यमंत्री. अनेकांचं म्हणणं असं आहे की सुवेंदू अधिकारी हे या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहेत. मात्र हे ते सुवेंदू अधिकारी आहेत जे कोणी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी होते आणि त्यांच्या विजयामध्ये या अधिकारीचा खूप मोठा वाटा होता. दुसरं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की सुवेंदू अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप या अगोदर झालेले आहेत. कदाचित भारतीय जनता पक्ष इथे धक्कातंत्राचा वापर करून एखादी महिला मुख्यमंत्री बनवू शकतात आणि त्यासाठीच पश्चिम बंगालच्या एका निवडून आलेल्या आमदार महिलेला तडकाफडकी दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे. सुवेंदू अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे काही नेते यांनी विजयी झाल्यानंतर सरळ सरळ घोषणाच करून टाकली की आता पश्चिम बंगालमध्ये हे जे हैदोस घालणारे गुंड आहेत, मवाली आहेत टीएमसीचे, एकेकाला पकडून बदलून तुरुंगात टाकण्यात येईल आणि हे जे घुसखोर आहेत या सगळ्यांना सरसकट हाकलून देण्यात येईल आणि बंगालची जी बॉर्डर आहे, बांगलादेश आणि भारताची जी बॉर्डर आहे तिथे फेन्सिंग केलं जाईल. म्हणजे इथून पुढे हे बांगलादेशी घुसखोर आपल्या देशामध्ये घुसू शकणार नाही. देशात अनेक ठिकाणी डिटेन्शन कॅम्प चालू झालेले आहेत. हकालपट्टी यांची जोरदार चालू झालेली आहे मित्रांनो. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांच्या अंगाचा तिळपापड होतोय, रागराग होतोय. त्यांना आता
हा मनस्ताप अनावर झालेला आहे. बाई पिसाळली आहे, चिटकिनीला झटके यायला लागलेले आहे आणि कदाचित पुढचं भविष्य आपलं तुरुंगात असणार आहे याची यांना कल्पना आलेली असावी. कारण गेल्या 15 वर्षांमध्ये ममता बॅनर्जींनी जी पापं केलेली आहेत त्या पापांचा आता हिशोब होणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि सुवेंदू अधिकारी यांनी या अगोदरच स्पष्ट केलेलं आहे, सबका साथ सबका विकास या सोबतच सबका हिसाब भी होगा. म्हणजे आता ममता बानो यांच्यावर हिशोब चुकता करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ममता बानो तुरुंगामध्ये जाईल का? आणि जर गेली तर किती दिवसात जाईल? साधारण सुवेंदू अधिकारी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी किती दिवस घेतील? माझ्या अंदाजानुसार एक 5-6 महिने हे थोडं तिला मोकळं राहून देतील, नंतर मग गिराव टाकून आवळायला सुरुवात करतील. मग ममताचे एक एक कांड बाहेर येतील, जसं की चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली नुकतीच. अनेक गोष्टी आता समोर येतील. सत्ता परिवर्तन झाल्यामुळे बंगालचं जे पोलीस खातं आहे ते सुद्धा आता आपली लॉयल्टी दाखवण्यासाठी, आपलं प्रामाणिकता दाखवण्यासाठी, प्रमोशनसाठी विद्यमान सरकारचीच साथ देणार. कारण एक म्हण आहेच ना, जिसकी लाठी उसकी भैंस. तेव्हा आता ममताचं गणित फिसकटलेलं आहे. वारं उलट्या दिशेनं वाहायला सुरुवात झालेली आहे आणि ही काही वाऱ्याची झुळूक नाहीये, हे वादळ आहे. या वादळामध्ये हिचा पालापाचोळा होऊन जाईल. हे आता नजीकच्या काळामध्ये आपण बघणारच आहोत मित्रांनो. एकंदर काय तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयी हा मुद्दा खूप महत्वाचा होता. ममताचं पराभूत होणं हे तितकंच गरजेचं होतं, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जे कोणी ऊर बडवत आहेत सध्या की वोट चोरी गेलेली आहे, निवडणूक आयोगाला हाताशी धरून खेळी करून बंगालवर सत्ता मिळवलेली आहे वगैरे वगैरे वगैरे, अहो देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे तो. थोडं तरी भान असायला हवं या बोलघेवड्या नेत्यांना. मात्र काय झाले माहिती का, यांना मोदी नावाची कावीळ झाली आहे, भाजप नावाची कावीळ झालेली आहे. त्यामुळे त्या तापेतल्या बडबडीत हे काहीही बरळत सुटलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं चोरी केली म्हणे, मतांची चोरी केली, सीट्सची चोरी केली. अहो हे आता तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा करता आलं असतं निवडणूक आयोगाला हाताशी धरून. तिथं का नाही गेलं? मग तिथं लोकशाही जिंकली आणि पश्चिम बंगालमध्ये लोकशाही मेली. अरे लोकशाही तर गेली 15 वर्ष मेलेली होती. तिथे मतदान करू दिलं जात नव्हतं. टीएमसीचे गुंड मारत होते भर दिवसा. कितीतरी स्त्रियांवर तिथे बलात्कार झालेले आहेत. हे लपवलं गेलेलं नाहीये. हे आता तर आणखी स्टोरीज बाहेर पडणार आहेत बघा तुम्ही. त्याच्यामुळे ममता भोवतीचा फास जोरदार आवळला जाणारे ही बाई कुठल्याही क्षणी आज जाऊ शकते. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंट मधून आम्हाला निश्चितपणे कळवा. मित्रांनो, जाता जाता परत एकदा विनंती आहे, आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मेला तारखेनुसार जयंती आहे. ही जयंती आपण उत्साहात साजरी करणार आहोत, मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून. छत्रपती संभाजीनगर येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशीच आपण हा उपक्रम राबवणार आहोत. सोबतच आपले कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्या औषधोपचारांची सोय, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदान. जो बळीराजा जगाला पिकून खाऊ घालतो त्याच्यावर दुर्दैवाने दुष्काळामुळे उपासमारीची वेळ यावी ह्यापेक्षा वाईट काहीच नाहीये. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढे येणार आहोत. त्यांच्यापर्यंत किराणा सामान पोहोचवू, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडवायचे, शाळा सुरू होणार आता पुढच्या महिन्यापासून. तेव्हा या सत्कर्मामध्ये इतर जणांप्रमाणे आपणही सहकार्य करा, योगदान करा, ही कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा म्हणजे इतरांप्रमाणे तुम्हाला ही पावती देण्यात येईल. आपल्या छत्रपती धर्मवीर संभाजी राजेंचं स्मरण करा आणि या धर्म कार्यात सत्कार्यात सहभागी व्हा हे आवाहन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.